महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट. महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी सदृश ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत. तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली. बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका. बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान. राज्यात पावसात 8 जणांचा मृत्यू. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अहवाल समोर. बचाव कार्यासाठी ठिकठिकाणी एनडीआरएफच्या 18 टीम तैनात. मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणेला सासरच्यांकडून मारहाण. वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासाच्या आत असल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं हगवणेंच्या घरावर शेण फेकलं. पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा रुपाली अल्हाट यांच्या नेतृत्वात आंदोलन. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांचा निषेध व्यक्त. ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20. उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या चर्चेवर नारायण राणेंची टीका. मंत्री शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप मागे. हा आमचा घरगुती प्रश्न, प्रकरण पुढे वाढवायचं नाही. विवाहिता महिलेची प्रतिक्रिया. फसवणूक आणि शारीरिक छळाचा केला होता आरोप. रवींद्र चव्हाण उद्याचे प्रदेशाध्यक्ष. केंद्राकडून लवकरच भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होईल. बावनकुळेंचं वक्तव्य. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान. कलाक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारानं सन्मान. मराठीसह हिंदी चित्रपटात मोठं योगदान. बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात. भरधाव ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू. गाडी डिवायडरला धडकल्यानंतर एका अपघातातून सर्वजण बचावले, मात्र मागून आलेल्या ट्रकनं चिरडलं. राज्यात 66 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. एकूण आकडा 325 वर. सर्वाधिक 31 मुंबईत. कोरोनामुळे देशात 11 तर राज्यात 5 मृत्यू. आयपीएलच्या समारोप समारंभात ऑपरेशन सिंधूच्या रिअल हिरोंचा सन्मान होणार. 3 जूनच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचं 3ही सैन्यदल प्रमुखांना निमंत्रण. बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांची माहिती. सीबीडीटीकडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ. आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार.